15 करायच्या आहेत या मॅच मध्ये. काय घडणार, कोणता संघ जिंकणार? शिरसटवाडी की वाकुडे बुद्रुक असंगम? सर वेळ कमी घ्या प्लीज. शिरसटवाडी संगम सातत्यानं आम्हाला देखील आता आपल्या नावाचा उल्लेख करण्यास आपण भाग पाडताय. कमी प्रमाणात बॅटिंग केली जाईल. बॉल तयार. फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षकालाही कॅच पकडता आली नाहीये. स्ट्राइक आता बॅट्समन गणेश शेडके या बॅटर कडे असणारा. 5 बॉल आणि आता 14 करायच्या आहेत या मॅच मध्ये. या सामन्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळणारा. पाहूया आता 5 बॉल मध्ये 14 धावा या डिफेंड केल्या जातील का? 360 यार्ड्स हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. 360 ग्राउंड आपण बघतोय. अक्षरशः जर आपण बघितलं तर सुसज्ज असलेलं देखणं हे क्रीडांगण नवी मुंबईतील नामांकित क्रीडांगण आपण बघतोय. 40+ घनसोली मैदान. याच क्रीडांगणावरती तळोजाचा उस्मान पटेल बरसला होता. अवघ्या 21 बॉल मध्ये 102 धावा त्याने या क्रीडांगणावरती त्याच्या बॅटमन आपल्याला पाहायला मिळालेला KCN ट्रॉफी मध्ये. आणि तेच क्रीडांगण आता मात्र विशाल भाऊ ट्रॉफीसाठी इथे मात्र उपलब्ध करून दिलं. एक खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या अनुषंगानं उपलब्ध करून दिला. आता जर का आपण बघितलं तर 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 13 धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. या स्पर्धेचं फर्स्ट टायटल 51,001, द्वितीय 35,001, तृतीय 25,001 आणि चतुर्थ प्राइज 15,001 आणि एक चांदीची ट्रॉफी जी मात्र कोलकात्यावरून बनवून आणलेली आहे. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 13 करायच्या आहेत या मॅच मध्ये. गणेश शेटके जोपर्यंत खेळपट्टीवरती स्थिर स्तब्ध आहेत तोपर्यंत मात्र विजयाच्या अपेक्षा त्यांच्याकडून असतील. आशा पल्लवित कराव्या लागतील. आता यावेळचा फटका अप्रतिम आहे. बॉल हवेत. कॅच पकडली जातीये. कॅच पकडली की मॅच पकडली. कॅच ऑफ द मॅच. काय झेल पकडलाय आणि बॅट्समन गणेश शेटके बॅक टू द डगआउट. आता 3 बॉल मध्ये 13 करायच्या. समीकरण थोडस अवघड होत चाललंय. येणाऱ्या बॅटरला आता चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. अंडर 14चा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. पहा काय गोलंदाजी त्याची राहिली आहे या मॅच मध्ये. आता 3 बॉल मध्ये त्याला 13 धावा डिफेंड करायच्यात. पाहूया या 13 धावा इथून मात्र डिफेंड करू शकेल का? नवीन बॅटर गणेश माने मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. बॉल हा कोणासाठी आनंद तर कोणासाठी दुःख देऊन जातो. याला सर क्रिकेट म्हटलं जातं मित्रांनो. 2 बॉल आणि आता 2 बॉल मध्ये 13 करायच्या आहेत या मॅच मध्ये. प्रत्येक जण आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी लढताना पाहायला मिळणारा. 2 बॉल मध्ये 13. इथे क्रॉस बॅटरनं खेळण्याचा प्रयत्न झालाय. धावशीत बाद होण्याची संधी परंतु थांबवलंय. आता आपल्याला घाई गडबड करायची नाहीये. 1 धाव गेली तर जाऊ द्या परंतु आता 1 बॉल आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज आहे. बॉलरनं जर चूक केली नाही तर मात्र हा सामना सुरक्षित असेल परंतु चूक केली त्यावर मोठा फटका तर चित्र बदलेल. 1 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज असताना या बॉलवरती धाव प्राप्त झाली नाहीये म्हणजेच हा सामना जिंकलाय. अर्थातच